दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। निफाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रस्ते, पाणी पुरवठा, गटारी, स्ट्रीट लाईट आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनात मागील अनेक वर्षांपासून प्रभागातील विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रभागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहे। तसेच गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढली आहे। निकृष्ट गटार व्यवस्थेमुळे पावसाचे आणि सांडपाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे आर्थिक आणि आरोग्याचे मोठे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय अनियमित पाणी पुरवठा, बंद स्ट्रीट लाईट्स आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहे। वनविभागाच्या कारणास्तव विकास कामे रखडल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी इतर प्रभागांमध्ये समान परिस्थितीत कामे होत असल्याने प्रभाग क्रमांक 5 मधील विकास कामेही तातडीने सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच सन 2011 पूर्वीची घरे आणि जागांचे शासन नियमांनुसार नियमितीकरण करण्यात यावे अशी मागणीही नागरिकांनी केली आहे। पावसाळ्यापूर्वी प्रश्न सोडवले नाहीत तर नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण, कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन आणि आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। हे निवेदन योगेश कर्डिले आणि प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांच्या वतीने देण्यात आले असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान निफाडमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून आता प्रशासन यावर किती वेगाने निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। योगेश कर्डिल, दक्ष न्यूज, निफाड।